नमस्कार, मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे. सध्या बंगालच्या उपसागराच्या आजूबाजूने थोडे पावसाचे ढग आहेत. बाकी बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकाचा प्रभाव कमी होतोय. उत्तर भारतात प्रभावी WD नाही, परंतु नवीन WD येण्याच्या मार्गावर आहे. आपण समोरील उपग्रह छायाचित्रामध्ये बघतो की महाराष्ट्रामध्ये सध्या स्थानिक ढग हे पुणे आणि साताऱ्याच्या दरम्यान तयार होत आहेत. बाकी महाराष्ट्रात सध्या पावसाळी वातावरणाचा अंदाज नाही. GFS मॉडेलमध्ये मात्र सध्या पावसाळी वातावरण दाखवलं जात नाही आहे. साधारण 11 तारखेला एक WD उत्तर भारतात येण्याची शक्यता वर्तवली जाते. साधारणपणे 12-13 तारखेला याचा प्रभाव उत्तर भारतात वाढण्याची शक्यता आहे. पुन्हा एकदा साधारण 17 तारखेला मध्य भारतावर स्थानिक ढग निर्माण होण्याचा अंदाज GFSने दिला आहे. जवळपास विदर्भापर्यंत हे स्थानिक ढग 18 तारखेला पोहोचतील असा अंदाज आहे. सध्याच्या अंदाजानुसार तरी महाराष्ट्रामध्ये पावसाळी परिस्थिती नाही. स्कायमेटने देखील उत्तर भारतात WDची शक्यता 11 तारखेला व्यक्त केली आहे. याचा प्रभाव 12, 13, 14 तारखेला वाढत जाणार आहे. 17 आणि 18 तारखेला मात्र महाराष्ट्रात किंवा मध्य भारतात स्कायमेटने पावसाचं वातावरण दाखवलेलं नाही. अगदी 23 तारखेपर्यंत आपण जरी स्कायमेटचा अंदाज बघितला तरी महाराष्ट्रात किंवा दोन्ही समुद्रांमध्ये फारसं पावसाळी वातावरण दाखवण्यात आलेलं नाही. ECMWFच्या AIFS मॉडेलनुसार आपण जर बघितलं तर महाराष्ट्रामध्ये विरळ स्वरूपात ढगाळ परिस्थिती दिसणार आहे. 12 तारखेला आपण उत्तर भारतात WDचा प्रभाव वाढण्याची शक्यता या मॉडेलने दाखवली आहे. 13 तारखेला WDचा प्रभाव उत्तर भारतात राहणार आहे. WDचा प्रभाव उत्तर भारतात 14 तारखेपर्यंत राहील. त्यानंतर हा प्रभाव कमी होण्याची शक्यता आहे. आपण या नवीन मॉडेलनुसार असं बघतो की ओरिसा आणि विशाखापट्टणमच्या दिशेने थोडं बाष्पयुक्त ढग महाराष्ट्राकडे म्हणजे विदर्भाकडे सरकताना दिसत आहेत. 16 तारखेला आपण 17 तारखेला बघतो की हे ढग थोडे आणखी प्रबळ होत आहेत. म्हणजे ओरिसा, छत्तीसगड, मध्य प्रदेश, विदर्भाचा काही भाग या ठिकाणी याचा प्रभाव वाढणार आहे. साधारण 16, 17, 18च्या दरम्यान महाराष्ट्राच्या विदर्भाच्या ज्या भागामध्ये आपण यापूर्वी 2 वेळेस पाऊस बघितलेला आहे त्याच ठिकाणी पुन्हा पावसाचं वातावरण तयार होणार आहे. आपण बघतो की प्रभावी अशा प्रकारचा कमी दाबच ओरिसावर तयार होण्याची शक्यता या नवीन मॉडेलने दाखवली आहे. साधारण 19 तारखेची परिस्थिती आहे. मात्र नंतर हा कमी दाब पूर्वेला सरकण्याची शक्यता आहे. 20 तारखेला आपण बघतो हा कमी दाबच पूर्व भारतावर सरकेल आणि पूर्व भारतामध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस देण्याची शक्यता आहे. पर्यंत पुढे बघितलं म्हणजे 20, 22, 23 तारखेपर्यंत महाराष्ट्रात किंवा पूर्ण भारतातच पावसाचं वातावरण कमी राहील. सूक्ष्म अंदाजासाठी आपण ECMWFचं AIFS मॉडेल बघतो. या मॉडेलनुसार जर धावता अंदाज आपण बघितला तर महाराष्ट्रामध्ये जवळपास 17 तारखेपर्यंत कुठलंही पावसाळी वातावरण नाही. 11, 12, 13, 14च्या दरम्यान एक उत्तर भारतातून WD सरकणार आहे. मात्र आपण बघतो की 16 तारखेला थोडं विदर्भाच्या म्हणजे पूर्व विदर्भाच्या आजूबाजूने ढगाळ परिस्थिती निर्माण व्हायला सुरुवात होईल आणि ही थोडी वाढण्याची शक्यता 18-19 तारखेला आहे. मात्र 19 तारखेनंतर हे वातावरण पुन्हा पूर्व भारताकडे सरकून जाणार आहे आणि त्यामुळे पूर्व भारतात पुन्हा एकदा 20 तारखेला मोठं पावसाळी वातावरण तयार होईल. त्यामुळे मार्च महिन्यामध्ये तरी सध्या पावसाळी वातावरण कमी राहण्याचा अंदाज आहे. या मॉडेलनुसार आपण धावता अंदाज बघितला तरी महाराष्ट्रामध्ये सध्या फारशी ढगाळ परिस्थिती निर्माण होण्याचा अंदाज नाही. अधूनमधून हवेचा दाब कमी होत असल्यामुळे महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होते. 1010 हेक्टोपास्कलपर्यंतचा हवेचा दाब महाराष्ट्रामध्ये तयार होतो आहे. साधारण 17 तारखेनंतर विदर्भाच्या दिशेने थोडं पावसाळी वातावरण तयार होण्याचा अंदाज बहुतांश मॉडेल देऊ लागले आहेत. त्यामुळे त्याचाही अंदाज आपल्याला लक्षात घ्यावा लागेल. साधारण 17-18 तारखेचं हे वातावरण आहे. या दरम्यान महाराष्ट्रात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते असा अंदाज आहे. आपण सध्या देखील बघतो की ओरिसाच्या आजूबाजूने थोडं ढगाळ वातावरण आहे.
आपण जर या ढगाळ वातावरणाचा धावता अंदाज घेतला तर आज महाराष्ट्रात फारसं ढगाळ वातावरण होईल असं सध्या तरी या मॉडेलने दाखवलेलं नाही. हे देखील ECMWF मॉडेल आहे. 10 तारखेला मात्र थोडं दक्षिण नांदेड, लातूर, धाराशिव, सोलापूरच्या काही भागामध्ये ढगाळ परिस्थिती होऊ शकते. तीच परिस्थिती थोड्याफार फरकाने 11 तारखेला राहण्याची शक्यता आहे. त्यामुळे स्थानिक ढग निर्माण होण्याकरता 10-11 तारखेचं वातावरण आहे. 12 तारखेला मात्र आपल्याला फारसं ढगाळ वातावरण महाराष्ट्रात तयार होईल असं वाटत नाही. मात्र लातूरच्या भागातच ही ढगाळ परिस्थिती थोडी राहू शकते. 13 तारखेला मात्र आपण बघतो की 1007 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब हा गडचिरोली आणि चंद्रपूरच्या दरम्यान राहणार आहे आणि त्यामुळे या ठिकाणी जास्त प्रमाणात ढगाळ परिस्थिती निर्माण होऊ शकते. चंद्रपूर आणि गडचिरोलीच्या दरम्यान 1008 हेक्टोपास्कलचा हवेचा दाब 15 तारखेला तयार होणार आहे. त्यामुळे याही काळात या ठिकाणी ढगाळ परिस्थिती असू शकते. या मॉडेलने मात्र अहमदनगर, पुण्याचा पूर्वेकडील भाग आणि बीड जिल्ह्यामध्ये, थोडं परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, यवतमाळ, लातूर परिसरामध्ये पावसाची परिस्थिती हलक्या स्वरूपात निर्माण होऊ शकते असा 17 तारखेला अंदाज दिला आहे. 18 तारखेला देखील स्थानिक स्वरूपाचे ढग निर्माण होण्यासाठी महाराष्ट्रात अनुकूल वातावरण आहे आणि त्यामुळे विदर्भाच्या दिशेने 19-20 तारखेच्या दरम्यान देखील पावसाळी परिस्थिती निर्माण होईल असा अंदाज आहे. त्यामुळे वातावरणात 17 तारखेपासून बदल होऊन ढगाळ वातावरण वाढेल. काही ठिकाणी हलक्या स्वरूपाचं विरळ सरी होण्याची शक्यता आहे. मात्र हे वातावरण मेघगर्जनेसह असण्याची शक्यता आहे. आपणास व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा, शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय बळीराजा.